माझ्या माहितीप्रमाणे एक असं मला काही तज्ञ सांगत होते, की आपली जी काही वैरण आहे, जी आपण हत्ती गवत वगैरे हे जे काही आपण नेपेड घास वगैरे आपण जे देतोय आणि इतर जे काही जे प्रचलित जे गवताच्या जाती आहेत, तर त्यामधून असं जाणवतंय, की त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. जेवढं जनावराला आवश्यक आहे, तेवढं प्रोटीन आपण त्याला वैरणीमधून देत नाहीये. त्यामुळे आपल्याला पशुखाद्याचा अवलंब करायला लागतो. तर त्याबद्दल सर आपलं काय मत आहे? ज्यामध्ये 16 ते 18% प्रोटीनचं प्रमाण असणारे चवळे आहे, मटकी आहे, तुमचं लसूण घास आहे, बरसीम गवत आहे. मक्याच्या मध्ये साधारण ज्या मका पोटरीमध्ये येतो किंवा कडवळ पोटरीमध्ये येतं, त्यावेळी देखील त्याचं प्रमाण 14 ते 15% त्या वैरणीमध्ये राहते. या ओल्या उपट सकस वैरणी फुलोऱ्यामध्ये ज्या वेळेस ते वैरण खायला घालाल, ज्यावेळेस पिकाचं फुलोऱ्यामध्ये रूपांतर होतं, फुलोऱ्यानंतर ते कणीस बांधायला लागतं. पण कणीस बांधण्याच्या अगोदर जो फुलोरा असतो, त्या ह्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. बरोबर. तर ते प्रमाण मॅक्झिमम प्रमाण त्यांना त्यावेळेस खायला मिळालं तर तुमचं पशुखाद्याचं प्रमाण कमी राहील. दुसरी गोष्ट, ह्या फुलोऱ्यामधलं येणारं वैरणीचं प्रमाण हे कायम नसतं. फुलोरा संपला की जनावरांचं कणीस धान्यामध्ये कणसामध्ये बियामध्ये रूपांतर होतं त्याचं. बरोबर. तर त्यावेळेस प्रथिनांचं प्रमाण कमी होतं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं वाढतं आणि महत्वाचं म्हणजे तंतुमय पदार्थाचं प्रमाण वाढतं, फायबरचं. पण आपल्याला जर प्रथिनांचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर फुलोऱ्यात ज्या वैरण येते त्यावेळी ती वैरण संपूर्ण कापायची आणि त्याचं रूपांतर मुरघासमध्ये करायचं. मुरघास म्हणजे काय की एक प्रकारचं लोणचं. आपण आंब्याच्या सीझन मध्ये कैऱ्या आल्या की कैऱ्यापासून लोणचं तयार करतो. बरोबर. जो आंबा आपण वर्षभर खातो लोणच्याच्या रूपात. बरोबर. तसंच ह्या पद्धतीनं की फुलोऱ्यात आलेली वैरण ज्याच्यामध्ये प्रमाण प्रथिनाचं प्रमाण 18 ते 20% पर्यंत असतं किंवा 16 ते 18% पर्यंत असतं, अशी वैरण जर मुरघास केला तर त्या जनावराला आपण वर्षभर ती मुरघास खायला घातले की 16 ते 18% प्रमाण असलेलं प्रथिनाचं प्रमाण असलेलं वैरण खायला मिळते. बरोबर. पण हीच वैरण तुम्ही एक त्याच्याकडे एक 10-15 दिवस वैरण मिळेल, त्यानंतर ते कणीस होणार, फुलोऱ्यातनं कणीस होणार, मग प्रथिनाचं प्रमाण कमी राहणार. बरोबर. किंवा फुलोऱ्यात यायच्या अगोदर जर वैरण खायला घातली तर त्याच्यामध्ये 7 ते 8% 9% प्रथिनांचं प्रमाण राहणार. म्हणजे त्यावेळेस म्हणजे फुलोऱ्याच्या अगोदरची वैरण प्रथिनांच्या दृष्टीने कमी राहणार आणि फुलोऱ्यानंतर कणी झाल्यानंतरची वैरण प्रथिनाच्या दृष्टीने कमी राहणार. ओके. ह्या दोन पद्धतीच्या दोन्ही वेळच्या वैरणी जनावराला घालून उपयोगाच नाही. जनावरला वैरण चांगली योग्य म्हणजे फुलोऱ्यात असलेलीच वैरण चांगली आणि फुलोऱ्यातली वैरणीचा कालावधी 15 ते 20 दिवस जास्तीच राहतो. ओके. म्हणजे थोडक्यात तुरा बाहेर आलेल्या आल्या या वैरणीपासून मुरघास तयार करणे. ओके. बर.